शिट, सोल पण आताच निघायचा होता. काय मॅडम, मॅडम आता सोल निघालाय माहितीये मला. काय करणार, माझ्याकडे शूजचा एकच जोड आहे. माय गॉड, तू दिवसभर माझं पॅक 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 काम करणारच. नाही नाही मॅम, मी मॅम ऐका तरी. हेलो सर, वेलकम टू अभीज किचन. या सर. विश्वास सर, हां तो कटकटे आलाय, प्लीज त्याची ऑर्डर तुम्ही घ्या ना. ठीक आहे, बरं ऐक, सगळ्या टेबल्सवर पाणी पिणी व्यवस्था आहे ना, नीट चेक कर. आणि डोंट वरी, कटकटेला काय हवं काय नको ते मी बघतो. ओके सर. गुड इव्हनिंग सर. वाचू दे की मेनू कार्ड. ऑर्डर कोण घेणार? मी आहे ना सर, बोला. एक व्हेज बिर्याणी, भात मऊ नको, फडफडीत हवा, त्यात मशरूम्स नको, व्हेजिटेबल स्ट्रिप्स हवे, आणि कांदा एकदम कुरकुरीत हवा. टोमॅटोचा ट जरी दिसला तर ऑर्डर परत पाठवेन, कळलं का? येस सर. आणि कोथिंबीर बारीक चिरलेली हवी, फ्रेश ग्रीन, आलं लक्षात? आणि ग्रेव्ही स्पायसी हवी. हो. बनवलेलं आणून देऊ नका, फ्रेश बनवून आणा. सर आमच्याकडे सगळं फ्रेशच मिळतं. ऑर्डर रिपीट कर. हो सर. एक व्हेज बिर्याणी विदाऊट मशरूम, भाज्या सगळ्या क्रिस्पी हव्या, कोथिंबीर एकदम व्हेज ग्रीन, कांदा कुरकुरीत हवा, आणि ग्रेव्ही एकदम स्पायसी हवी. टोमॅटोचं काय झालं? मी नो टोमॅटो म्हटलंय. ऑर्डर नीट लिहून घेता येत नाही का? बेअक्कल, गडबड केली तर? नो सर, नो सर, आय एम सो सॉरी. मी लिहितो, नो टोमॅटो, नो टोमॅटो. सर मी एक काम करतो, तुमची ऑर्डर डायरेक्ट अभिजित सरांनाच देतो, त्यांना सगळं स्पेसिफिकेशन माहिती आहे. ठीक आहे सर. फेलो. अगं बाई, झालं पण का? बघू. छान झाली आहे, पण जरा ना घट्ट वाटते मला, थोडं पाणी शिंपण. त्या भाजीमध्ये नगभर साखर घाला. मॅम नगभर? अहो म्हणजे पाव चमचा, छान चव येईल बघा. हो. आणि वास छान सुटलाय भाजीचा. थँक्यू मॅम. अहो अहो अहो, तुम्ही भांडी काय घासताय? सोडा सोडा. नाही नाही, मला बघवणं नाही तुम्ही भांडी वगैरे घासलेली, मी घासते ती. अगं हे रुटीन आहे, हे काय काम नाही काय, हे स्वयंपाकाचाच एक भाग झाला. बाकी काय, तू छान रुळली आहेस. अहो बायका स्वयंपाकघरात रुळतातच. सर नाना कटकटे आले. नाना कटकटे? आहे आमचा एक कस्टमर, अधूनमधून येतो. ऑर्डर दिल्यावर खाईलच, याचा का आई नेम नाही. आज काय, बिर्याणी की लच्छा पराठा आणि कुर्मा? आज बिर्याणी हवी सर, मशरूम नको. भाज्या सॉफ्ट? नाही, भाज्या क्रिस्पी. ओ क्रिस्पी भाज्या, कांदा कुरकुरीत. टोमॅटो सापडला तर ऑर्डर कॅन्सल. कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी, फ्रेश एकदम. हो सर. चवीनी खाणारे दिसतात हे नाना कटकटे, अगदी नावाला साजेसे आहेत. हसायला काय झालं? त्याचं खरं नाव आम्हालाही माहिती नाहीये. इथे आले की काही ना काहीतरी कारण काढून कटकट करत असतात, म्हणून विश्वासने नाव दिलंय त्यांना. बाकी विश्वासचे फेवरेट आहे काय विश्वास? काय सर, हो आता टोमॅटोचं बोलायला विसरलं तर पार अक्कल काढली त्यांनी माझी. चल तुझ्या कटकटीला खुश करून टाकूया. कुरकुरीत कांद्याची खमंग बिर्याणी सर्व करूया. सर अहो मी पटकन कांदा कापून देऊ का तुम्हाला? तुम्ही किचनकडे लक्ष द्या मालकीन बाई, आम्ही करतो सगळं. अरे वा, म्हणजे
तुम्ही अभीज किचन मधले अगदी जुने गेस्ट वाटताय. तुमची आवडती डिश कोणती? मी इथे फक्त बिर्याणी किंवा कुलचा कुर्मा खायला येतो. माझी क्लिप कुठे मिळाली तुला? कॉलेजचे दिवस आठवलेत ना? तुला माहिती आहे कॉलेजमध्ये असताना नेहमी एक क्लिप तू माझ्याकडे ठेवायला द्यायचीस. कधी कुठे लागली तर स्पेअर तुझ्याकडे ठेव म्हणून. आता ते दिवस सगळे हरवून गेलेत ग शुभ्रा. बाय द वे ही क्लिप तुझ्या पर्समध्ये सापडली. पण आता अशीच एक क्लिप मी नेहमी माझ्याजवळ ठेवत जाईन. एक सेकंड. निघूया आपण. आई आणि सर मागून येतील. हो, रोमॅन्टिक पिक्चर. मी इथे तुम्हाला बघायला नाही आलोय. माझं जेवण कुठे आहे? हो मी बघतो सर. विश्वास. आलो आलो सर. सर तुमची ऑर्डर आली. युजलेस फेलो. नीट बघून चालता येत नाही. डोळे फुटलेत की पाय मोडलेत? आय एम सॉरी सर. सर चुकून झालं सर. नीट बघून चालता येत नाही. अहो अहो सर चुकून झालं. आय एम सॉरी. सॉरी काय सॉरी? त्या माणसाला 2 काराखाली जायला पाहिजेत. ऍक्च्युली सर त्याचा पाय माझ्या पायात अडकला आणि म्हणून पडला तो. त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. आय एम सॉरी. यू युजलेस मॅन. कूल डाऊन प्लीज, कूल डाऊन. हे चुकून झालं असेल, मान्य करतो, पण हरकत नाही. मी तुमची ऑर्डर परत बनवून देतो. इथल्या स्टाफला मॅनर्स नाहीयेत. माझी ऑर्डर कॅन्सल. माझी बती फिरली होती आणि या भिकार ठिकाणी मी आलो. आणि ते काय लिहिलंय ना, अतिथी देवो भव, ते काढून टाका. लोकांना गुळ शेंगदाणे खायला घालताय आणि फसवताय. पुन्हा नाही मी इथे येणार आणि बाहेर जाऊन सगळ्यांना सांगणार आहे इथे परत कोणी येऊ नका म्हणून. विश्वास, हे पटकन क्लीन करायला सांग कोणाला. येस सर. सॉरी फ्रेंड्स, तुम्हाला थोडं डिस्टर्ब झालं, पण आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण इट्स फाईन नाव ना. प्लीज एन्जॉय युअर फूड. ओके. आय एम सॉरी सर. ऍक्च्युली ते माझ्यामुळे. सोहम, कुठल्या तोंडाने सॉरी म्हणतोयस तू? एक काम धड जमत नाही तुला. बरं जमत नाही तर नाही, दुसऱ्यांच्या बद्दल लुडबुड कशाला करायची? अरे आज अभिज किचनचा पहिला दिवस होता. किती आनंदाने उत्साहाने लोक येत होते. तुला काय अधिकार आहे त्यांच्या आनंदावरती विरजण घालण्याचा? जे काम आपल्याला जमत आहे ते करायला जायचंच कशाला? कशाला विश्वासच्या मध्ये गेलास तू? मॅम. थांब विश्वास, मध्ये बोलू नकोस तू. नको पाठीशी घालूस त्याला. आयुष्यभराला पाठीशी घालून चुकले मी थकले कायम याची काळजी करून, पण ह्याला कोणाचीच पर्वा नाहीये, कशाचीच पर्वा नाहीये. अरे जर तुला जमत नव्हतं ते काम तू करायला का गेलास? का लुडबुड करायला गेलास? प्रत्येक ठिकाणी तू घोळ घालून ठेवतोस सोहम. आज जर अभिज किचन बद्दल, यांच्याबद्दल किंवा या विश्वास बद्दल तो माणूस बाहेर जाऊन काय वाटेल ते बोलला ना, तर ती सर्वस्वी तुझी जबाबदारी असेल.
लाज आणलीस सोहम तू. तू तू जा, तू निघ इथून, निघ. आसावरी, सॉरी आई, खूप मोठी चूक झाली माझ्या हातून. खरं तर मी इथे येऊनच खूप मोठी चूक केली. आय एम सॉरी सर, परत नाही येणार मी इथे. शुभ्रा, मी निघतो. शांत हो जरा, शांत हो. ओके, ये माझ्या प्लीज. चल ये बस बस बस. ये. शुभ्रा, एक सेकंड. काय रे? काय करतोयस? सोहम, काय करतोयस? नाही अगं, ग्रेव्ही उडली आहे का बघतोय. उगाच मसाल्याचे डाग राहतात ना नंतर, म्हणून. नाहीये. तू काय बघतोयस? आज पहिल्यांदा तू तुझ्या चुकीसाठी माफी मागितलीस. मुळात तू तुझी चूक मान्य केलीस. खरंच पश्चाताप झालाय तुला असं वाटतंय मला आता. वाटतंय म्हणजे? अगं खरंच पश्चाताप झालाय मला. बघ ना, उगाच माझ्यामुळे त्या विश्वासला बोलणी खायला लागणार होती. मला तर वाटतं आपण तिथून आधीच निघायला हवं होतं ग. उगाच माझ्यामुळे एवढा सगळा तमाशा झाला. बघितलं ना आई किती रागवली माझ्यावर. ते अभिजित राजे, त्यांचा मूड खराब झाला. तुला इतकं वाईट वाटलं. बघ, आय एम सॉरी. आय एम रिली सॉरी. अरे सॉरी काय म्हणतोय सोहम? तू मुद्दाम केलंस का? चुकून धक्का लागला ना तुझा. हो, पण तू बघितलंस ना आई किती रागवली माझ्यावर. आई आहेत त्या, त्यांचा राग तुझ्यावर टिकणार आहे का? नाही नाही शुभ्रा, यावी आई खरंच खूप रागवली आहे. अगं तिचा राग शांत व्हावा, मला तिने एकदा बबड्या म्हणावं यासाठी तरसतोय ग मी. नाही ग, पण काही केलं ना तरी चूकच होते ग माझ्या हातून. माझं नशीबच खराब आहे. शी. सोहम, नाही, मला कळत नाहीये ग काय करू ते. आई मला बबड्या बोलेल ना, ती जर माझ्याशी कधीच बोलली नाही तर, तिने मला बबड्या नाहीच म्हटलं तर. सोहम सोहम शांत हो. शुभ्रा यार, मी काय करू यार? मला सांग काहीतरी. मला आई माझ्याशी बोलायला हवी आहे. हो, सगळं होईल. तू शांत हो बरं आधी. एवढं नको पॅनिक होऊ. शांत हो. शांत झालीस का? आज जे काही घडलं ते घडायला नको होतं. जे काय घडलं ते आपण थांबवू शकलो असतो का? नाही ना, झालं तर मग. त्या दोघांनी आज इथे यावं ओपनिंगच्या दिवशी असं आपल्यालाच वाटत होतं ना. त्या दोघांना आनंदात बघून किती बरं वाटत होतं आपल्याला. आता छोटीशी चूक झाली, ठीक आहे. तुम्ही छोटीशी चूक म्हणताय का? तो माणूस काय वाटेल ते बोलला. त्यात तुमचं नुकसान पण झालं ते वेगळंच. हॉटेलमध्ये किती आजूबाजूची माणसं बसली होती. हा सगळा तमाशा बघून त्यांना काय वाटलं असेल. बदनामी झाली ना आपली. सगळं सोहममुळे घडलं. हे बघा असावरी, बिझनेसमध्ये या छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. तू टेन्शन घेऊ नकोस ग. एक्सक्यूज मी सर. अरे ये विश्वास, ये. नाही, चहा घे, चहा घे, बरं वाटेल तुला. घे घे ग, घे. थँक्स विश्वास. मॅम, मला तुमच्याशी बोलायचं होतं. मगाशी ते कटकटे चिडले ना. हां, ते सोहमच्या चुकीमुळे. जाऊ दे. नाही सर, तेच सांगायचंय मला. सोहम सरांची त्यात काहीच चूक नव्हती. सगळी चूक माझी होती सर. नाना कटकटेंची ऑर्डर पडली ती फक्त माझ्यामुळे.
म्हणजे सर हे बघा, माझ्या शूजचा सोल निघालाय, त्यामुळे माझा तोल गेला आणि सगळीच गडबड झाली सर. अरे पण सोहम तर म्हणाला की त्याच्या चुकीमुळे. सर मला ओरडा बसायला नको म्हणून सोहम सरांनी माझी चूक त्यांच्या अंगावर घेतली. विश्वास कमाल करतोयस तू. अरे असं काही झालं तर मला सांगायचं. आपल्याकडे स्पेअर शूज असतात, तुला माहिती आहे ना. आणि कोणाला काही लागलं बिगलं असतं तर. आय एम सॉरी सर. सोहम, असावरी तू लक्ष दे, मी आलोच. सोहम, नको इतकं टेन्शन घेऊस. अभिजित सर चिडणार नाहीयेत तुझ्यावर. अरे मुळात विश्वासच्या बाबतीत जे काही झालं ना, तो ऍक्सिडेंट होता हे त्यांनाही माहिती आहे की त्यांनी बघितलंय. तू नको इतका पॅनिक होऊस. हे बघ, का केलंस असं सोहम? आई ऐका ना. अहो सोहमने खरंच काही केलेलं नाहीये. त्याचा चुकून धक्का लागला होता. सांग ना, का केलंस असं? मुद्दाम केलंस ना सोहम? बोल ना. आई अहो एक ऍक्सिडेंट होता तो फक्त. यावेळी मुद्दामच केलंय त्यांनी शुभ्रा. सांग ना सोहम, विश्वासची चूक तू स्वतःच्या अंगावर का घेतलीस? मी सगळ्यांसमोर तुला किती ओरडले, किती चिडले तुझ्यावर, काय वाटेल ते बोलले, पण तू एका शब्दानेही बोलला नाहीस. का रे? का असा अपमान सहन केला सगळ्यांच्या समोर? का नाही मला सांगितलंस खरं काय होतं ते? का? मी बोललो असतो तू विश्वास ठेवला असतास माझ्यावर आई. आई अगं, मी समोर असताना तू माझ्याशी बोलत नव्हतीस, माझ्याकडे बघत नव्हतीस, मी समोर नसल्यासारखंच वागत होतीस. आई अगं, तुझी एक हाक ऐकायला तरसलो होतो ग मी. आणि मी काय सांगणार होतो? सांग ना आई, मी काय सांगणार होतो तुला? एकदा सांगून तर बघायचंच ना बाळा. का सांगू आई? कोण आहे मी तुझा? इतका चुकलोय ना की मी माझ्या आईचाच विश्वास गमावून बसलोय. सर बरं झालं तुम्ही आलात. आय एम रिअली सॉरी. पण त्या क्षणी मला जे योग्य वाटलं ना ते मी केलं. आय नो मी अभिज किचनचा एम्प्लॉई नाही आहे, पण विश्वासकडनं चूक झाली होती. आणि विश्वासची चूक म्हणजे अभिज किचनची चूक. उगाच अभिज किचनचं रेप्युटेशन खराब झालं असतं सर, म्हणून मी हे सगळं वागलो. जर काही चूक झाली असेल माझ्या हातून तर आय एम सॉरी. अरे सोहम तू. आई सॉरी ग, आय एम रिअली सॉरी. हे बघ, मला माहिती आहे मी तुझा बबड्या नाही आहे, पण तरी पण मला माफ कर. नाही रे, नाही. माझा बबड्याच आहेस तू. माझा सोन्या, माझा राजा. आई तू मला बबड्या म्हणालीस? आई थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आई. खरंच रे सोहम, मी तुला असं बोलायला नको होतं सगळ्यांच्या समोर. चूक झाली माझी. तूच मला माफ कर बबड्या. बबड्या असताना आई बदलणं शक्यच नाही.